धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू। परंडा तालुक्यातील अनेक गावात लोक अडकले, पाणी जास्त असल्याने मदत कार्यात अडचणी। धाराशिवच्या परंडातील लाकीबुकी गावात पुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात। महिलांचा अश्रूंचा बांध फुटला, संसारच पाण्यात गेल्यानं होत्याचं नव्हतं। सोलापूरच्या बार्शीमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पाण्याखाली, हातातोंडाला आलेलं पाणी पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल। मदतीसाठी शेतकऱ्यांच्या सरकारकडे नजरा। नगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यात पूरस्थिती। मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर, अनेक गावात पुराचं पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक। महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते पडळकरांच्या विरोधात रस्त्यावर। धनंजय मुंडेंसाठी माझ्याकडे काम, पक्ष त्यांच्या मागणीचा विचार करेल, पण तोपर्यंत त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या कामात सहभागी व्हावं। छगन भुजबळांचा धनंजय मुंडेंना मिश्किल टोला। शिवसेना उभाटाचा दसरा मेळाव्याचा टीजर जारी। टीजरमध्ये गर्जना ठाकरेंची। या उल्लेखामुळे मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का, चर्चांना उधाण। हैदराबाद गॅझेटनुसार मराठा आरक्षण देण्याविरोधातील रीट याचिकांवर सुनावणी नाहीच। तांत्रिक कारणांमुळे सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार। ठाण्याला मेट्रो मिळावी म्हणून आंदोलनं करावी लागली, तर 2019च्या सरकारनं कामं थांबवली। मुख्यमंत्री आणि शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। ठाणे मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वीपणे संपन्न। फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी। लवकरच ठाणे मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार। नवरात्रोत्सवात संभाजीनगरमध्ये कर्णपुरा यात्रेकरता मोठ्या संख्येनं भाविक दर्शनाकरता येतात। यावेळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचाऱ्यांसह 400 पोलीस बंदोबस्ताकरता तैनात आहेत। यावेळी सीसीटीव्हीसह विशेष पथकाचं गर्दीवर लक्ष आहे। चांदवडच्या रेणुकामाता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला पारंपरिक पद्धतीनं उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली। रंगमहालातून देवीचा सुवर्ण मुखवटा आणि चांदीच्या आभूषणाची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली, तर दरवर्षीप्रमाणे यंदाही 1,500हून जास्त घटांची स्थापना करण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळमधील प्रसिद्ध असलेल्या चंडिका देवीच्या गुहेतील मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। गुहेत घटस्थापना करण्यात आली। मंदिरात आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली। शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देखील रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। यावेळी घटस्थापनेचं प्रतीक असणारा कलश आणि श्रीफळ यांची प्रतिकृती या फुलांमध्ये तयार करण्यात आली। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोफेच्या सलामीने घटस्थापनेचा विधी संपन्न झाला। मंदिरात विधिवत पूजा झाली। पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनाकरता गर्दी केली। करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। यावर्षी अश्विन शुद्ध तृतीया या तिथीमध्ये वृद्धी झाल्यानं उत्सव 10 दिवसाचा आहे। या काळात अंबाबाईची पूजा 10 महाविद्यांपैकी 7 स्वरूपामध्ये बांधली जाणार आहे, तर यंदा अंबाबाई देवी महाविद्या स्वरूपामध्ये आहे। अमरावतीच्या अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। नवरात्री निमित्त 9 दिवस मंदिरात भाविकांची मांदियाळी बघायला मिळणार आहे। धाराशिव परंडा तालुक्यातील लाकीबुकी गावात पाऊस झाला, होत्याचं नव्हतं झालं। क्षणार्धात सगळं वाहून गेलं, त्यामुळे आता जगायचं कसं असा सवाल नागरिक विचारतायत। आपली व्यथा सांगताना या नागरिकांचं महिलांना सुद्धा अश्रू अनावर झाले। भूम तालुक्यातील पावसानं अतोनात नुकसान केलंय। भूम तालुक्यातील सगळ्याच गावांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे तालुक्यातील निम्मे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। वालवडमधील घोग्याच्या तलावाचा सांडवा फुटला, शेतीचं मोठं नुकसान झालं। अजित पवार आता धाराशिवमधल्या परंडा आणि भूम बाबतच बोलत होते। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुकना नदीला पूर आला। या पुरामुळे शेतात पाणी शिरलं, मोठं नुकसान झालं, त्यामुळे नागरिकांनी सरकारकडे मदतीची अपेक्षा केली आहे।
सिल्लोड तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे घाट नांद्रा चारनेर आमठाणा या भागात पूरस्थिती निर्माण झाली। पुलावरून पाणी वाहू लागल्याने घाट नांद्रा गावाशी संपर्क तुटला तर बहला नदीला पूर आला। आमठाणा गावाचा संपर्क तुटला। शेवगाव तालुक्यातील मुसळधार पावसामुळे नद्यांसह नाल्यांना पूर आला, त्यामुळे अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं। अखेरगाव, खरडगाव, वरूर, कोरडगाव, जोहरापूर या गावातील घरांसह शेतजमिनी आणि रस्ते पाण्याखाली गेले। पाथर्डी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली। कल्याण विशाखापट्टणम राज्य महामार्ग, बारामती छत्रपती संभाजीनगर मार्गावरील रस्त्यांवर पुलावरून पाणी वाहत होतं, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झालं। नदी नाल्यांना पूर आला, अनेक घरांसह शेतात पाणी शिरलं। काही नागरिक पाण्यात अडकले होते, पण प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यांना सुखरूप वाचवण्यात यश आलं। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उतराण गावात मुसळधार पाऊस पडतोय। जोरदार पावसामुळे कस्तोऱ्या नाल्याला पूर आलाय। पुराचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं। दूध व्यावसायिकाची मोटरसायकलही वाहून गेली। यावेळी शेतीचं नुकसान झालं, सरकारकडे भरपाई द्या अशी याचना सामान्य नागरिक करतोय। जळगावच्या पाचोरा तालुक्यात सुरू असलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे हिवसा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। हिवरा नदीला पूर आलाय। पुराचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलंय। यावेळी संसारोपयोगी साहित्य हातात घेऊन महिलांनी घर सोडलं। जालना जिल्ह्यातील अनेक गावात ढगफुटी सदृश पाऊस झाला। माने गावातील तलाव फुटला, त्यामुळे परिसरातील पिकांसह शेतजमीन खरडून निघाली। अनेक पिकांचं नुकसान झालं। मदत द्या अशी मागणी शेतकरी करतोय। जालन्यातील मानेगाव, दहिफळ, काळेगाव, धारा या शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। पावसामुळे पिकं वाहून गेल्यानं सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतोय। जालन्यात पुन्हा ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीनं रौद्ररूप धारण केलं। मुख्य बसस्थानकातून बस सेवा बंद करण्यात आली। सिल्लोड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे केळणा नदीला पूर आला। या पुरामुळे शेखपूर, पिंपळगाव घाट परिसरातील काही शेतात पुराचं पाणी शिरलं। पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बुलढाणा जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढलं। सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला। शेकडो हेक्टर पिकं पाण्याखाली गेली। रस्त्यांना नद्यांचं रूप आलं, वाहतूक ठप्प झाली। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मासुर्डी, टाका, भेटा, अंदोरा या परिसरात अतिवृष्टी झाली। मासुर्डी ते टाका गावाला जोडणाऱ्या ओढ्याला पूर आला, यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। पुराचं पाणी गावात शिरल्यानं शेतात पाणीच पाणी झालं। हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला। मालेगावच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला। दाभाडी, पिंपळगाव, काष्टी शिवारात अतिवृष्टी झाली। डाळिंब बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। पिकांचं नुकसान झाल्यानं फळ उत्पादक शेतकरी हवालदिल झाला। बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं मोरगाव इथल्या जाधव वस्तीत पाणी शिरलं। घरांमध्ये गुडघाभर पाणी होतं। नागरिकांचे प्रचंड हाल झाले। वारंवार नागरिकांच्या घरात पाणी शिरतंय, नागरिक त्रस्त आहेत। बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला। शेतातील सोयाबीन, तूर पीक पाण्याखाली गेलं। शेतकरी उद्ध्वस्त झाला, त्यामुळे सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी करतोय। बीडच्या शिरूर कासार शहरात ढगफुटी सदृश पाऊस झाला। हजेरी लावली पावसानं आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली। पुराचं पाणी बाजारपेठेत शिरलं। घरांचं, व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। सोलापूरच्या बार्शी तालुक्याला वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं, त्यामुळे खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। अनेक पूल पाण्याखाली गेले, बंधारे पाण्याखाली गेले आणि वाहतूक पण ठप्प झाली। अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात मुसळधार पाऊस झाला। नाल्याला प्रचंड पाणी आलं। प्रचंड पाण्यामुळे दिवसभर चरून परतणाऱ्या शेळ्या नाल्याच्या एका बाजूला अडकल्या। मग नागरिकांनी एक शक्कल लढवली, हाताला हात धरून साखळी केली आणि शेळ्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला फिरवल्या। जालना शहरात पुन्हा ढगफुटी सदृश पाऊस झाला। शहरातील गायत्री नगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। कोठारी नगरमधील रस्त्यांना नद्यांचं रूप आलं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। छत्रपती संभाजीनगरात मुसळधार पाऊस झाला। पिकांचं मोठं नुकसान झालं। कापूस भिजला, शेतकऱ्याची चिंता वाढली। बोंड सडू लागली आहेत, सोयाबीनला कोंब आलाय, शेतकरी हवालदिल झालाय।
छत्रपती संभाजीनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गल्हाटी नदीला पूर आला। यावेळी काही तरुणांनी नदीच्या पाण्यात उतरत धाडस दाखवण्याचा प्रयत्न केला। पाचोड खुर्द गावाचा संपर्क तुटलेला आहे। नदीला पूर आलाय, गावांना सतर्क रहा असं सांगितलंय। छत्रपती संभाजीनगरासह वैजापूर, पैठण, कन्नड, गंगापूरसह सिल्लोड आणि सोयगाव या परिसरात जोरदार पाऊस झाला। ढगफुटी सदृश्य पावसानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नदीला पूर आला, घाटनांद्रा सिल्लोडचा संपर्क तुटला। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात मविया आक्रमक। महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते पडळकरांच्या विरोधात रस्त्यावर। धनंजय मुंडेंकरता माझ्याकडे एक काम, पक्ष त्यांच्या मागणीचा विचार करेल, पण तोपर्यंत त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या कामात सहभागी व्हावं। छगन भुजबळांचा धनंजय मुंडेंना मिश्किल टोला। शिवसेना उबाठाचा दसरा मेळाव्याचा टीझर जारी। टीझरमध्ये गर्जना ठाकरेंची। या उल्लेखामुळे मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का? चर्चांना उधाण। हैदराबाद गॅझेटनुसार मराठा आरक्षण देण्याविरोधातील रीट याचिकांवर सुनावणी नाहीच। तांत्रिक कारणांमुळे सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार। धाराशिवच्या परंडातील लाकीबुकी गावात पुरामुळे अनेकांचे संसार पाण्यात। महिलांचा अश्रूंचा फुटला बांध, संसारच पाण्यात गेले, झालं होत्याचं नव्हतं। सोलापूरच्या बार्शीत अतिवृष्टीनं शेती पाण्याखाली, हातातोंडाशी आलेलं पीक गेलं पाण्यात। शेतकऱ्यांनी फोडला हंबरडा, मदतीकरता शेतकऱ्यांच्या सरकारकडे नजरा। नगर जिल्ह्यासह शेवगाव तालुक्यात परिस्थिती, मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर। अनेक गावात पुराचं पाणी, झालं मोठं नुकसान। ठाण्याला मेट्रो मिळावी म्हणून आंदोलनं करावी लागली। 2019च्या सरकारनं कामं थांबवली। मुख्यमंत्री आणि शिंदेंचा मवियावर निशाणा। ठाणे मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वी। फडणवीस आणि शिंदेंच्या उपस्थितीत यशस्वी चाचणी। लवकरच ठाणे मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार। आणि नूतनीकरणानंतर शिवाजी पार्क जिमखान्याचं सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन। राज ठाकरे, मिलिंद नार्वेकरांसह सदा सरवणकरांचीही उपस्थिती। आशिष शेलारांच्या गैरहजेरीनं चर्चा।